मोहन दादा गिरा ना का आवाज? मोहन दादा गिरा ना का आवाज? राम राम. आवाज गिरा ना का? राम राम मोहन दादा, आवाज गिरा ना का सांगा मला. गिरा ना का? हर्ष माले दादा राम राम. रवींद्र पाटील राम राम दादा. क्लियर आहे ना आवाज? कडक गिरा ना का आवाज? आवाज नरम आहे म्हणा तसा. उमेश काटे सर नमस्कार. आमना आंबाड्याना सकाळ वृत्तपत्राना तालुका प्रतिनिधी उमेश काटे सर. ज्ञानेश्वर पाटील. दिनेश पाटील राम राम. चंद्रकांत बदाने सर राम राम. चाली मोहन दादा बिगर हेडफोनच गोमाळूत आज. चाली राम राम. स्वागत सुभाष अमृतकर दादा. माऊली काही दिकीन राहणे. ज्ञानेश्वर माऊली. मिलिंद रोडरे सर नमस्कार. समाधान पारदे दादा नमस्कार. गणच दिन पहिन आपलं आयराणी जोक्स बोले तो एकदम गावठी या पेजवर आयराणी ना जोरदार जागरण चालू आहे. दिनेश मोरे सर नमस्कार. माऊली नमस्कार. ते आमना मोहन दादा कधीपासून फोन येलो होता. 2-4 आमना ठरना बी पण मुडी बिगे मधमा गैर अडचणी येतच काही ना काही. त्या अडचणीत मा काही येता उन्हा नाही आणि शेवट आज तो योग जुळवून मोहन दादाने बी तारीख खाली होती आणि माले बी काही कोणा बेन होतं नाही. आम्ही दोन्ही आज ना दिन मग ठरावा आणि जसं आमना गावाला सवय नाही काही राही ना कोठे निवतं ते नुसतं खा पेवार बी तमासा उजा आमना गावले नत्तू भाऊ बोकर करणार. तसं मग म्हटलं आज तुम्ही बी खाले मी बी खाले काही वांधा नाही कर टाकूत आणि मग आज ना दिन ठरावा. मागला एप्रिल मे पासून देखील होता आपण दोन्ही तिन्ही आयराणी पेजवर जोरदार कार्यक्रम होईनात. गणज दिग्गज आयराणी लिखणारा या पेजवर इग्यात दिग्गज लोकांना चर्चासत्र होणार, मुलाखती होणार, चांगल्या माहित्या देण्यात आणि मग आमनासारखा कवीसले सुद्धा आठ डिमांड उनी आमले संधी दिली. त्याबद्दल खरंच मोहन पाटील आणि त्यासने पुरी टीम यसले मी पहिले आभार मानस. आणि मग आपला जो आयराणीना जागरणा कार्यक्रम आहे हा सुरू करस. खानदेश मगनच मोठा मोठा लोक आहेत आयराणीमा किंवा इतर साहित्यामा काम करणारा. तेच ना पुढे आपण कुठे नाहीत
पण मोहन दादा म्हणे आपले तळागाळातला लोकेसले सुद्धा आहे ना संधी देणी आहे, आणि म्हणून त्यासने सगळ्यासाठी आहे व्यासपीठ खुलं कर देणं. आणि पहिले रमेश दानगर सरेसनी चांगला प्रयोग करा, आणि मोहन दादांना सुद्धा हा प्रयोग अतिशय गाजी राहणार. त्याबद्दल खरंच मोहन दादासले हात ना कोपरापासून मी आरोस्तल करस. आणि सगळ्याच ऐराणीसाठी जगाडणारा, ऐराणी वाचाडणारा आणि ऐराणीना प्रचार प्रसार करणारा सगळ्यांना येणा योगदान शे. आपण ऐराणीनं सुरू करतस. हा विजू दादा NT मुंदळाला होतो मी 2012 मध्ये ज्युनियर कॉलेजले, बरोबर. आता जिल्हा परिषदले मी जिल्हा परिषदना मास्तर आहे मी आते. म्हणजे जिल्हा परिषदना मास्तर होणं आहे खूप मोठं नशीब रास. प्राध्यापक पेक्षा बी आहे सगळ्यात मोठी पदवी आहे. ते ऐराणीने सुरुवात करायला आता काही हरकत नाही. मी सांगत असं ऐराणीना गणच लोके खानदेशमा होई घ्यात लिखी राहणार, आणि नवीन पोरं ते एकदम चांगलं लिखी राहणार बिचारा, ज्यासले खरंच संधी भेटायला पाहिजे होती. आणि त्यासले संधी या लाईव्ह पेज मार्फत मोहन दादा जाया, रमेश दादा जाया, खानदेश साहित्य संघ जाय या लोके दी राहणार. त्याबद्दल या सगळ्यांना ज्या ज्या ऐराणीना मायासाठी झटी राहणार, तिला वाढावासाठी प्रचारासाठी लढी राहणार, त्यातले सगळं असले मी मनपासून आभार मानस आणि आपला कार्यक्रम सुरू करस. सागर बोबामने हेच नाही खूप मोठं योगदान शे, खरंच तेच लय म्हणा मनपासून आरस्तोल. तसंच बराच लोक आहेत आपला, आता प्रत्येकनं नाव काही लिहित नाही. मायानं उपात जरी एखादं नाव सुटी घे त्यानंतर तो 15 दिन आपल्याकडे वाकडा तिकडे देखस. त्यामुळे कोणं नाव लिहून कोणं नाव सोडो हाय बोलती मोठी उपाध आहे. त्यामुळे मी काही त्या भानगडमा पडत नाही आहे ना. त्यानं नाव लिहावाना जास्त ओघ होता. जसा उन्हात शब्द मागे शब्द तसा नाव लेसू. काही जणींना कडप राहत नाही ते हाव या कडप ना तो कडप ना, असं काही कडपबाजी आपले करणे नाही गटतट, तर त्याने बी लागून जात नाही ते. म्हणजे एक टाइमला नरेंद्र मोदीनं राजकारण परवळी, पण साहित्यिकांना राजकारण बी इथलं भयानक राहत ना. ते आंगले काटा येतच त्यांना मुळे बोलता नावे नुवे बी समय सुमाय लेना पडतस. एक तर लेना पडतीन ते बटा लेना पडतीन, नाही ते मग अंगना मित्रच बी नाव लिहावं आपले थोडंसं टायना पडस. अन्न माऊली बोलता पटकारतं या बाबत मग तर ठीक आहे. आपण नेहमी ना गत ऐराणीने सुरुवात हाई ऐराणीने एक कविता आहे म्हणे साधे बोई तिनापासून करतस. त्या कवितांना नाव आमने ऐराणी. म्हणजे एखादा मराठी कवी तो हिंदी मा आणि मराठी मा अर्थ मा फरक करस. एखादा हिंदी कवी तो इंग्रजी मा आणि मराठी मा थोडासा फरक करस. ते मी ऐराणी कवी म्हणून मराठी आणि ऐराणी याचा मातला फरक हा थोडासा सांगाना प्रयत्न करेल शे. तर हाई कवितानं नाव शे आमने ऐराणी. कवितानं नाव शे आमने ऐराणी. पहिलीच कविता आहे आणि ऐराणी माझं आपलं संमेलन असल्यामुळे आपण कविता ही त्याच विषयावरून सुरू करू असं मला वाटस. कांतीलाल जगताप दादा नमस्कार. जय खानदेश. NH महाजन सर शिरपूर नमस्कार. हर्षल साखरे आमना बासरी क्लासना आमना गुरु आहेत अभि नमस्कार हर्षल दादा. आमने ऐराणी पहिली कविता आहे आमने ऐराणी. आमने ऐराणीने बातच न्यारी. आमने ऐराणीने बातच न्यारी बठ्ठ्या भाषा असले निघस उरीपुरी. आमने ऐराणीने बातच न्यारी बठ्ठ्या भाषा असले निघस उरीपुरी. तुम्ही म्हणतस इकडे ते आम्ही म्हणतस आथ. तुम्ही म्हणतस इकडे ते आम्ही म्हणतस आथ. तुम्ही म्हणतस तिकडे ते आमना रास तथ. तुमने लाडकी रास सोनी ते आमना लाडका रास सोन्या. तुमने लाडकी रास सोनी ते आमना लाडका रास सोन्या. तुमने ले रास ॲटिट्यूड ते आमन्या कान्या बाण्या. तुम्ही जातस शाळामा ते आम्ही जातस शाळेमा.
म्हणजे म्हातारा आजी आजोबा असले आता बी जरी आपण गावामध्ये विचार तर त्या बोलता बोलता सहज सांगतस मन ना तू शाळे माझ्या आले, म्हणजे आपण शाळा बोलतस पण गावमा आपला ग्रामीण भागमा शाळाले शाळे बोलतस किंवा शाळेमा जायला असं म्हणतस. तेच सांगणार वाटे तुम्ही म्हणतस शाळामा ते आम्ही जातस शाळेमा. तुम्ही म्हणतस तुम्ही जातस शाळामा ते आम्ही जातस शाळेमा. तुम्ही म्हणतस मम्मी ते आमना जीव मायमा. तुमने रास वर्गणी ते आमने राहतीस फाया. आता गणपती बिनपती येतात या साले कोरोनामुळे काही टाया नाही बटाव पायावालाच ना. तुम्ही म्हणतस वर्गणी ते आमने राहतीस फाया. तुमने ठिबकनी शेती ते आमना बी बागायती माया. तुमने रास बाईक ते आमने रास फटफटी. तुमने रास बाईक ते आमने रास फटफटी. तुमनं बठ्ठ निवांत आणि साला आमने 12 कटकटी. तुम्ही करतस ते प्रेम, तुम्ही करतस ते प्रेम आणि आम्ही करतस ते लपड. तुम्ही करतस ते प्रेम आणि आम्ही करतस ते लपड. तुमना रास आजोबा तसं आमनं बी दल्ला दपड. दल्ला दपड म्हणतात ना आपण गावमा. तुमने रास एसटी ते आमनं रास लाल डब. तुमने रास एसटी ते आमनं रास लाल डब. तुम्ही म्हणतस जार त्याला आम्ही म्हणतस मग. तुम्ही म्हणतस आहो ते आमनं रास काव. तुम्ही म्हणतस आहो ते आमनं रास काव. तुम्ही म्हणतस जाते ते आमनं रास जायव. तुम्ही म्हणतस शिक्षक पण आमना रास मास्तर. तुम्ही म्हणतस शिक्षक पण आमना रास मास्तर त्याला आम्ही म्हणतस आस्तर. तुमना रास बाळ ते आमना रास पोऱ्या. तुमना रास बाळ ते आमना रास पोऱ्या. तुमना रास बाथरूम ते आमना रातीस मोऱ्या. तुमना रास बाळ ते आमना रास पोऱ्या. तुमना रास बाथरूम ते आमना रातीस मोऱ्या. तुमना रास बावळट ते आमना रास बांगा. तुमना रास बावळट ते आमना रास बांगा. तुमने रास कंगी ते आम्ही म्हणतस कंगवा. तुमना रास मित्र ते आमना रास दोस. तुमना रास मित्र ते आमना रास दोस. तुमने रास टक्कर ते आमने रास ठोस. तुमने भाषाना पुढे आमने कोठेच कमी नाही. तुमने भाषाना नाही आणि आमने ऐराने सर जगमा कोण ऐराने सर जगमा कोणले जेवाने. ऐराने मायवरून शब्द काही बोली भाषाना येणावरून काही कविता मी तुम्हाला पुढे सादर करी. मी अपेक्षा करस की बटा जणीसले आवडणी होई. त्यानंतर आता कसं आहे थोडंसं व्यंगलिकाने जास्त सवय पण तरी बी कवी राहणं म्हणजे तो थोडासा माय थोडा बात थोडं वावर शेती यावर येसच मी बी थोडासा तसा प्रयत्न करेल शे. त्यांना पहिले या सालना कोरोनाने इतका घात करा म्हणजे दर सालले वाट देखणारा पोरेस ना बटा सत्यानाशा कोरोनाने कर टाका. म्हणजे असाच काही टाया बटे नाही ते बटे नाही. त्यांना माऊ कोरोना म्हणजे दुष्काळ मा 13वा महिना ही घ्या ते पोरेस ना लगीन ना ते टाया बटणार नाही. पण दोंडाना महिना समजा काही वयत तेच नाव सुद्धा संक्रांत या कोरोनामा इजायल शे 2-3 वरीच जे आहे म्हणजे मला बी नवीनच लगीन होतं आणि नेमका 2 महिना हो ना ती गोष्ट अलग आहे. मला सासरान काहीच दिलं नाही असं म्हणे जाऊ द्या आता ते काही सांगत नाही मी घरे घरण्या गोष्टी आहेत त्या लगीनले पोर भेटे घे तिथलं गण आहे बुवा. धोंडा ह्या विषयावर सुद्धा एक कविता मी लिखेल शे आणि हा धोंडा दे की सण कुवारा पोरसले कसं वाटत गावामधलं ते मी या कविता मांडले. ते धोंडा ना महिना दे की सण कुवारा पोऱ्याले काय वाटस ते मी तुमले आडे सांगस.
आवन बी काही टाया बटावणे हा लगीन कविता ना ती बी ऐकडूत दादा माऊली ती बी कविता होई कविता नाव शे धोंडा ह्या सालना धोंडा माबी देखा मन कसं नसीब बटणं ह्या सालना धोंडा माबी देखा कसं मन नसीब बटणं देवबा कधी वैरे मन बी धोंडाले जावानं पुरं सपनं ह्या सालना धोंडा माबी देखा कसं नशीब मन बटणं देवबा कधी वैरे मन बी धोंडाले जावानं पुरं सपनं दर साल वाढते कस पण कथाच टाया पटत नाही दर साल वाढते कस पण कथाच टाया पटत नाही धोंडा मागे धोंडा जायसन बी मन नशीब काही उठत नाही दर साल वाढते कस पण कथाच टाया पटत नाही आणि धोंडा मागे धोंडा जायसन बी मन नशीब काही उठत नाही पुल्ला धोंडाला तरी आते देवबा मनावर थोडी दया माया ठेवजो पुल्ला धोंडाले तरी आते देवबा मनावर थोडी दया माया ठेवजो आणि नकटी वकटी कशी कराय ना पण माले बिना आहेत ना नको ठेवजो नको माले धोंडाना कोणताच वान काय म्हणतो नको माले धोंडाना कोणताच वान देवबा नको माले कोटा मानपान नको माले धोंडाना कोणताच वान देवबा नको माले खोटा मानपान लगीन जमाडी संसारले लायदे इथलंच मागस मी तुना पा फुल न पान इथलंच मागस मी तुना पा फुल न पान अशा ही छोटीशी एक धोंडाना महिनावर कविता होती कारण धोंडा आता आम्हा चालले नाही पण धोंडाना महिना होणार की खरंच गायगावच्या ट्रक ना ट्रक भरी पोरे शेतच बिचारा कुवारा पडेल त्यासले असंच वाटस की निदान आमना बी थोडासा धोंडाना महिना येऊ दे बुवा आमले बी थोडासा काही सापडू दे ते ठीक आहे प्रयत्न करू 2 ना 4 करा ना तुम्ही प्रयत्न करत जा कारण ते पोरीसवाला भारी भरतस पोरीसवाला मागे फिरतस विचारू नका ते हाई एक नंतर मी म्हणजे एक मोठा शायर आहे गझलकार कवी मुनव्वर राणा येस ना एक शेर है हिंदी में कि किसी को घर मिला हिस्से में या कोई दुका आई किसी को घर मिला हिस्से में या कोई दुका आई मैं घर में सबसे छोटा था मेरे हिस्से में माँ आई आणि काही असंच थोडंसं मला या ऐराणी कवितामा थोडासा मांडाना प्रयत्न करेल शे मायबाप म्हणजे 4-5 भाऊ राहतस आणि जर मायबापना वाटा पडणार ते मायबाप कसा कोणा वाटामा जातस तीच आहे थोडीशी कविता आहे म्हणजे हा जो शेर होता हिंदीना हाई त्यांनी प्रेरणा समजा तुम्ही भले मुनव्वर राणाने तर हा एक ऐराणीमा एक छोटीशी कविता आहे कविता नाव शे मना वाटामा मायबापुनात धाकल्ला पोरे आते मोठा मोठा वैनात धाकल्ला पोरे आते मोठा मोठा वैनात मायबापने पुन्हा मा कमावले लागणार धाकल्ला पोरे आते मोठा मोठा वैनात मायबापने पुन्हा मा कमावले लागणार कमावता घरमा लगेच वाटा बी पडणार कमावता घरमा लगेच वाटा बी पडणार आणि शेवट मायबाप मना नशीब मरायनात दोंडाना महिना मा रस्त्यावर गाडी जातस खरे संदीप दादा तुम्ही बी मागला झाले 2 विचार वेगळे बरोबर गे बोलतात तान होता संदीप पाटील माणूस गावना माणूस आहे दाखल्ला पोरे आते मोठा मोठा वैनात मायबापने पुन्हा मा कमावले लागणार दाखल्ला पोरे आते मोठा मोठा वैनात मायबापने पुन्हा मा कमावले लागणार कमावता घरमा लगेच वाटा बी पडणार आणि शेवट मायबाप फक्त मनाज नशीब मरायनात बठ्ठासना वाटाले जमीन तुकडा उन्हात बठ्ठासना वाटाले जमीन तुकडा उन्हात मायबाप सगळं दिसन रिकामा वेगळ्यात बठ्ठासना वाटाले जमीन तुकडा उन्हात मायबाप सगळं दिसन रिकामा वेगळ्यात या रिकामा ओजासले आते बठ्ठाच कटायनात या रिकामा ओजासले आते बठ्ठाच कमायनात आणि शेवट मायबाप फक्त मनाज नशीब मरायनात जमीन जुमला आणि मोठी बंगला गाडी जमीन जुमला आणि मोठी बंगला गाडी सगळं सोडीसन मायबापनी म्हणे बैलगाडीच निवाडी जमीन जुमला आणि मोठी बंगला गाडी सगळं सोडीसन मायबापने म्हणे बैलगाडीच निवाडी सहेरना गाडी बंगला सोडीसन त्या ते खेडा मावनात सहेरना
गाडी बंगला सोडीसन त्या ते खेळामा उन्हात आणि शेवट मायबाप फक्त मनात नशीब मारायनात. मी सेवाना भुक्या त्या आधारले तरसेल. मी सेवाना भुक्या त्या आधारले तरसेल. लाचार आहे मतारपण नको कोणले टेन्शन. मी सेवाना भुक्या त्या आधारले तरसेल. लाचार आहे मतारपण आणि नको कोणले टेन्शन. मनागरमा साक्षात इठ्ठल रकमाई उन्हात. मनागरमा साक्षात इठ्ठल रकमाई उन्हात आणि शेवट मायबाप फक्त मनाज नशीब मारायनात. शेवट मायबाप फक्त मनाज नशीब मारायनात. धन्यवाद. हाही थोडीशी एक मायबापवरून सामाजिक कविता होती. म्हणजे मी जे लिखाण करस थोडंफार तोडकं मोडकं त्यानं मग व्यंग जास्त राहस किंवा हास्य कविता जास्त राहतेस. पण मग असं थोडंफार एक सामाजिक किंवा याविषयी हाताळाना प्रयत्न करस. अपेक्षा करस की तुमले आवडणे होईल. जयेश दादा धन्यवाद. रवींद्र पाटील धन्यवाद. यानंतर मला वाटस म्हणजे मागला वेळेला ऑनलाईन गुंतू लिहिल होती ती. पण थोडंसं आठे माले सरपंच सुद्धा दिकी राहणार एक गावना. मी काही सांगाव नाही नाव. पण मग त्या बेत त्यावरून मला असं वाटस की एक कविता आता मी थोडीशी ग्रामीण भागनं राजकारण द्या काढणारी लिहायला पाहिजे. आणि ती कविता मी आता आपला पुढे सादर करस. हाय कविता नाव शे सरपंच ते होणसे. कविता नाव शे सरपंच ते होणसे. म्हणजे थोडं सामाजिक व्यंग देखाडाना मी आठे प्रयत्न करेल शे या कवितामा. अपेक्षा करस की तुमले आवडणे ते काहीतरी अंगठा उंगठा तरी देखाडा. म्हणजे मला वाटे की बरोबर जायला अनुभव आम्ही. कसं आहे बराच दिन वेगात आपला ऑनलाईन कार्यक्रम असले आणि रोजना कार्यक्रममुळे आता काही जण आरामशीर कार्यक्रम देखतस. म्हणजे जसं सौड भेटी तसा देखतस. ऑनलाईन टाईमवरच राहतील असं काही राहत नाही. तर हाय कविता नाव शे सरपंच ते होणसे. समाजनी सेवा करानं माले भलतसे बोयड. समाजनी सेवा करानं माले भलतसे बोयड. त्यानासाठीच मी आते बाकी सर्व काही सोडा. समाजनी सेवा करानं माले भलतसे बोयड. त्यानासाठी जाते मी बाकी सर्व काही सोड. आठीन पुढे फुल टाईम माले समाज पुरुष होणसे. आठीन पुढे फुल टाईम माले समाज पुरुष होणसे आणि बिगाभर इकायकाना पण सरपंच ते होणसे. माले राजकारण पटत नाही असं नुसतं म्हणत राहो. माले राजकारण पटत नाही असं नुसतं म्हणत राहो. आणि बिनविरोध होणारी ग्रामपंचायत माबी थोडाफार विरोध घाली देव. माले राजकारण पटत नाही असं नुसतं म्हणत राहो आणि बिनविरोध होणारी ग्रामपंचायत माबी थोडासा विरोध घाली देव. दर साल दुष्काळ पडस आता तटेच काहीतरी देख नसे ग्रामपंचायत मा. दर साल दुष्काळ पडस आता तटेच काहीतरी देख नसे आणि बिगाभर इकायकाना पण सरपंच ते होणसे. माले झगडा पट्टच नाही असं खोटं सांगणं पडस. माले झगडा पट्टत नाही असं खोटं सांगणं पडस आणि दोन भाऊसमा झगडा मात्र मालेच लाई देणं पडस. माले झगडा पट्टत नाही असं खोटं सांगणं पडस आणि दोन भाऊसमा झगडं मात्र मालेच लाई देणं पडस. गाव बिगाडीसन न्याय निवाडाले बी मालेच रोज जाणं शे. गाव बिगाडीसन न्याय निवाडाले बी मालेच रोज जाणं शे आणि बिगाभर इकायकाना पण सरपंच ते होणसे. शासन्या योजना लोकेस लगून भिडावण्या शेत. शासन्या योजना लोकेस लगून भिडावण्या शेत आणि टक्केवारीना योजना फक्त गावमा राबवण्या शेत. शासन्या योजना लोकेस लगून भिडावण्या शेत आणि टक्केवारीना योजना रोज गावमा फक्त राबवण्या शेत. वहेल खर्चानं गणित पहिला सालमा जुगाडणं शे. वहेल खर्चानं गणित पहिला सालमा जुगाडणं शे आणि बिगाभर इकायकाना सरपंच ते होणसे. सरपंच होताच समाजनी सेवा थोडी थांबणे पडी. आता सरपंच होई घ्या भाऊ दे का ते पुढे शेवटे सरपंच होताच समाजनी सेवा थोडी थांबणे पडी. कथाईन काही भेटी का यांनी फिल्डिंग लावणी पडी. सरपंच होताच समाजनी सेवा थोडीशी थांबणी पडी आणि कथाईन काही भेटी का यांनीच फिल्डिंग लावणी पडी. कथाईन काही बी करीसन
काही भी करीसन या टाइम ग्रामपंचायतમાં निवडणं છે काही भी करीसन या टाइमले ग्रामपंचायतમાં निवडणं છે आणि बिगाभर इकायकाना पण सरपंच ते होणं છે सरपंच ते होणं છે सरपंच ते होणं છે असे आई आई गावगावनी कहाणी बिगाभर इकायकाना पण मग इथलं आपला कांद्याची लोकांचं येड आहे ते निवडणूक ते लढवत असत मग काही का होईना आणि अशा या गावेगावना घटना आहेत काहीतरी अनुभव या प्रत्येक गावना लेतसच आपण सगळ्याजण तुमले बी होती ना अनुभव तर अशी कविता आहे त्यानंतर परत एक मी लगीन नावनी कविता ती मागे बरी गाजली होती व्हॉट्सअपवर तर ती कविताने बऱ्याच जणांनी डिमांड रास तर ते सगळ्यांना आग्रह खातर मी ती कविता परत एकदा आपला समोर सादर करस कविता नाव शे लगीन म्हणजे मला विचार लगीन तरी मना बरोबर ना मित्रमंडळींना अनुभव सगळ्या काही गोष्टी यादी किसन काही कविता लिखेल शे आणि ती कविता मी आपला पुढे सादर करस माऊली सरपंच कविता आवडणी हा दादा संदीप भाऊ खरे गोडशे का बरोबर आहे मयूर बरगुजर दादा धन्यवाद उमेश काटे सर धन्यवाद चला ते पुढली कविता लेस मी ना नावे कमी लेस बोलस कमी आणि आपलं जे काम आहे दळादळ कविता वाचना ते जास्त करत मला इकडनं तिकडनं काही जास्त बोलता येत नाही एक तासना जवळजवळ टाईम आहे तो सगळा सत्कारणे लागायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपलं लोकेस लागून जायला पाहिजे हा प्रयत्न आहे तो प्रामाणिकपणे देवाना प्रयत्न करस त्यांना मग काही चूक बोलवाय नाही चूक ना बोलणं ते माफ करा आणि नाही माफ करा ते आपला काही बांधले वारले म्हणून काही प्रश्न येत नाही पण ते कसं राहत कविलेच नम्रता दे काढणे पण नवीन यायला पाहिजे ऐकाले नाही ते मग गले गले होईल असते मी पुढली कविता लेस कविता नाव शे लगीन दर साल पोरीस ना दुष्काळ मनाज नशीब यस दर साल पोरीस ना दुष्काळ मनाज नशीब यस आणि वावरणं नाव सांगताच पोर नाकटोन पिदेस दर साल पोरीस ना दुष्काळ मनाज नशीब यस आणि वावरणं नाव सांगताच पोर नाकटोन पिदेस आता तुम्हीच सांगा दादा मन लगीन कसं होईल आता तुम्हीच सांगा दादा मन लगीन कसं होईल आणि ह्या सल्ले बी वाटस काही टाळ्या बटावणे मने माय मने पोऱ्याना नवस मांडना पडी मने माय मने पोऱ्याना नवस मांडना पडी 2-4 बोकड्या कापी मुंजाई बटांना पडी मने माय मने पोऱ्याना नवस मांडना पडी आणि 2-4 बोकड्या कापी मुंजाई बटांना पडी नवस फेडा मुंजा बटाडा नवस फेडा मुंजा बटाडा तरी कुत्र उन्हाने नवस फेडा मुंजा बटाडा तरी कुत्र उन्हा नाही आणि या सल्ले बी वाटस काही टाया बटावणे बापने ते दारू पी रातभर बघत बी नाचडा ते ही रोजा टाइमला तो बघत नाही ते नाचत नाही ते बाई ना चालत तो एकदम दांगडो मना बापने ते दारू पी रातभर बघत बी नाचडा बटा गावले बोटा मना बापने दारू पी रातभर भगत बी नाचडा आणि बठा गावले बोट्या खावारी ईर बी उजाळा भगत म्हणे दिवाई होताच लगीन जमी जाई भगत म्हणे दिवाई होताच लगीन जमी जाई पण या सल्ले बी वाटस काही टाया बटावणे गावनं कोण हवी लगीन मा मी रातभर कुदस गावनं कोण हवी लगीन मा मी रातभर कुदस थोडी गावठी किंवा देशी मारी सन नागिन बी नाचस गाव नाही ते या मला अनुभव नाही बरं का गैरसमज नक्कर द्यात मी नुसतं दुसरा देखील लिख असते गावना कोण आबी लगीन मा मी रातभर कुदस गावना कोण आबी लगीन मा मी रातभर कुदस थोडीशी गावठी किंवा देशी मारी सन नागिन बी नाचस पेळ रायनू की म्हणे लगीननी चिंता जास्त पै पेळ रायनू की म्हणे लगीननी चिंता जास्त पै कारण या सल्ले बी वाटस काही टाया बटाव नाही दिवाळीनंतर आशा लागस साले साल पोरसले रासाय आशा दिवाळीनंतर आशा लागस पण स्थळ येत नाही दिवाळीनंतर आशा लागस पण स्थळ येत नाही दोरा धागा कसा ना जाते लाग लागत नाही
दिवाळीनंतर आशा लागस पण स्थळ येत नाही, आणि दोरा धागा कसाना जाते लाग लागत नाही. लगीन जमतात सोडी देसू कधीच पेवाव नाही. लगीन जमतात सोडी देसू कधीच पेवाव नाही. पण ह्या सल्ले बी वाटस काही टाया बटाव नाही. मनासारखा टरकभर पोरे गाव मकुवारा फिरतस. गावागावनी कंडिशन आहे आणि वास्तव आहे. मनासारखा टरकभर पोरे गाव मकुवारा फिरतस, काम धंदाले लागाना सोडीसन रिकामा कामे करतस. मनासारखा कुवारा पोरे मनासारखा टरकभर पोरे गावमा कुवारा फिरतस आणि काम धंदाला लागाना सोडी रिकामा कामे करतस. पण आपण सुधराशिवाय काही लगीन जमाव नाही. पण आपण सुधराशिवाय काही लगीन जमाव नाही. आणि या सल्ले बी वाटस काही टाया बठाव नाही. या सल्ले बी वाटस काही टाया बठाव नाही. अशा ही लगीनवरून एक साधारण कविता होती. आणि या गायगावने अडचणी आहेत. लगीनने अडचणी इथल्या बेकार आहेत. म्हणजे एक टाइमले अमेरिकाना निवडणूक सोपी आहे, भारत निवडणूक सोपी आहे, पण नवरदेवला हळद लागणं खूप कठीण आहे. तर आई कठीण कामवरून आई लगीन नावने एक कविता होती, ती तुमले आवडली होई असे अपेक्षा करस. मयूर बळगुजर दादा धन्यवाद. यानंतर एक सामाजिक कविता लेवाना विचार होई राहणार, पण बरोबर चालला ना. मोहन दादा सांगत जा बरं का. परत एक मी एक ग्रामीण भागने एक कविता आपला समोर सादर करस. हाय बी थोडंसं याले राजकीय अंगशेज या कविताले, आणि गावने स्थितीनं राजकीय स्थितीवर भाष्य करणाऱ्या ही कविता आहे. ह्या कवितामा जो हिरो आहे, हा हिरो त्या बापूले त्यांना जो मानेल काहीतरी आयडियल बापू आहे, त्या बापूले एक पत्र टाकस. ते पत्रमा तो काय काय लिखस हा या कविताना आधार आहे. आणि तो आपला त्या गावनी बट्टी कंडिशन त्या बापूले सांगस. कवितान नाव शे आपलं गाव बापू. कवितान नाव आपलं गाव बापू शे. बापू आपलं गाव आजकाल भलतं बदली गए. बापू आपलं गाव आजकाल भलतं बदली गए. शहर नागत आपलं गाव भी फॉरवर्ड हुई गए. आपलं गाव आजकाल भलतं बदली गए. शहर नागत आपलं गाव भी फॉरवर्ड हुई गए. आठे डाकू. बापू आठे भी काही शेत हिरो ते काही शेत डाकू. आणि आपल्या गावने भानगड तुमले काय सांगू बापू. धाबाना घरे जाई आते सलापना घरे हुई गयात. धाबाना घरे जाई आते सलापना घरे हुई गयात. पण सलापना घरना लोकेसना मने मात्र दुराई गयात. धाबाना घरे जाई सलापना घरे हुई गयात. धाबाना घरे जाई सलापना घरे हुई गयात. पण सलापना घरेसना लोके मात्र लोकेसना मने मात्र दुराई गयात. मतारा मतारीले पोरे जसा करतस फेकू फेकू. मतारा मतारीले पोरे करतस जसा फेकू फेकू. आपला गावने भानगड तुमले काय सांगू बापू. गावना पोऱ्याले बी बलता फॅशन ना किडा से. गावना पोऱ्याले बी बलता फॅशन ना किडा से. बुंगरा पडेल जिन्नी पॅन घाली फिरणारा तो थोडासा येडा से. वाकडा तिकडा सेल्फी काढी मन असतेले फोटू. वाकडा तिकडा सेल्फी काढी मन असतेले फोटू. आपला गावने भानगड तुमले काय सांगू बापू. बापू गावना राजकारण ते दिल्लीपेक्षा कमी नाही. बापू गावना राजकारण ते दिल्लीपेक्षा कमी नाही. बापनं मतदान पोऱ्यालेच पडी येणे बी काही हमी नाही. बापू गावना राजकारण ते दिल्लीपेक्षा कमी नाही. आणि बापनं मतदान पोऱ्यालेच पडी येणे काही हमी नाही. 5 वरीस गावमा एरमेकले करतस खेटू खेटू. 5 वरीस गावमा एरमेकले नुसता करतस खेटू खेटू. आणि आपला गावने गंमत तुमले काय सांगू बापू. बापू फॅशन म्हणेसन पोरे. बापू नुसती फॅशन म्हणेसन पोरे व्यसन करतस. बापू नुसती फॅशन म्हणेसन पोरे व्यसन करतस. मायबापले खोटं बोली बोली नुसतंच दुबाडतस. वावरना कामलेत आज ना तरुण देत नाही टेकू. वावरना कामले आज ना तरुण देत नाही टेकू. आणि आपल्या गावने भानगड तुमले काय सांगू बापू. बापू असंच चालणं ते गाव जल्दी भकास होई. बापू
असंच चालणं ते आपलं गाव जल्दी भकास होई. तरुण मंडळी सुधरास शिवाय सांगा कसाले विकास होई. बापू असंच चालणं ते आपलं गाव जल्दी भकास होई आणि तरुण मंडळी सुधराशिवाय सांगा कसाले विकास होई. गावने हाईच कंत सांगाले म्हणतं तुमले पत्र टाकू. गावने हाईच कंत सांगाले म्हणतं तुमले पत्र टाकू. आणि आपला गावने भानगड तुमले काय सांगू बापू. आपला गावने भानगड तुमले काय सांगू बापू. धन्यवाद. अशा ही आपलं गाव बापू नावने कविता होती. गावना जो याला मातला आहे म्हणजे प्रत्येक गावने आहे थोडी थोडी कहाणी आहे तीच मांडण्यासाठी प्रयत्न करेले. सारा फक्त थोडासा व्यंगना लिहिले ते कविता आवडणे होई असं मी तुमले अशी अपेक्षा करस. आमना शरद दादा विषय शरद दादा रामराम. यानंतर माऊली बरोबर चाला ना का सांगत जा बरं का. हे ना दांगडो या कॉमेंट आटकी पडतात कोण ना म्हणतात कॉमेंट का बरं सरकी राहणार आणि आता ते वर करतोय संबंध कॉमेंट सरकी राहणार असं. इथला रात दिन मोबाईल मध्ये बोटे घालायचं मी बाकी गोष्टी अजून म्हणजे नाही तिथला वरीस मग कितला केस याऊ. पर आता एक बिलाव कविता शे आपण मागे ते मीटू प्रकरण होतं. मनीषा पाटील मॅडम नमस्कार. एक बिलाव कविता शे मागे एक प्रकरण होतं मिठू नावनं. म्हणजे काही लोक ते अक्षरशः 80-90 वरीस नवी घ्यात तर त्यांनी त्याच्या 20-25 वरीस माझ्या रिकामा कामे करत होतात ते त्यांना मग तेच ना ते नाव आहे त्या मिठू प्रकरण मा. म्हणजे पूर्वा जुना काळ नावे बटास ना कोणा प्रेम प्रकरणे आते पोरे सोरे नातू पण तू एलोर कोराई घेतात त्या टाइमले ते मिठू प्रकरण ते विदेश मैन भारत मा होतं आणि आपला बरंच चालणं होतं. चांगला लोक आहे त्यांना मा आई म्हणतात. तर तसं त्या मिठू प्रकरणावर एक भिलाऊ कविता लिखाना मी प्रयत्न करेले. त्या भिलाऊ कविता नाव मिठू आहे. तिना अर्थ थोडासा समजिले जात आणि बिलाऊ काही तशी एवढे बोलाने आहे नाही पण आमना जयराम मोरे नावना मित्रच सोन घेणं चांगला कवी आहेत त्यासना मदतून मी थोडासा प्रयत्न करेले आयरा बिलाऊ शिकाना किंवा बोलाना. तर ती एक बिलाऊ कविता तुम्हाला पुढे सादर करस. कसं आहे मी तिले दुपारले 3-4 असं गेम म्हणाना प्रयत्न कर गाईसन पण ती गाईसन काही मला जमणे म्हणा आवाज काही इथला ठिकाणवर नाही आहे म्हणून मी काही ती असं गे स्वरूप तिले म्हणाना काही प्रयत्न करत नाही. तुम्हाला पुढे जशी आहे तशी सादर करस. कविता नाव शे मिठू. कितला दाव सांगू तुला तूच मना प्यारस. कितला दाव सांगू तुला तूच मना प्यारस बठ्ठा जगमा आतरानी मीच तुना दिलदारस. कितला दाव सांगू तुला तूच मना प्यारस बठ्ठा जगमा आतरानी मीच तुना दिलदारस. तुला देखी वाट मला कवय कठे तुला भेटू. तुला देखी वाट मला कवय कठे तुला भेटू पण तू मना नको करजो भविष्यामा मिठू. तू मना नको करजो भविष्यामा मिठू. मिठू प्रकरण जुनोही घ्या ते कविता बी थोडीशी जुनी आहे पण समजिल्या. गायसन नका म्हणा कोंडा संमत ऐकाळा. हा गायसन म्हणत नाही कोंडा संमत बाकरी तापिली होता आपण काही हरकत नाही शरद दादा. मना वावरणार रस्तालाच तुना घर लाग. मना वावरणार रस्तालाच तुना घर लाग तुना दारवरून जाताना जीव मना जुर. मना वावरणार रस्तालाच तुना घर लाग आणि तुना दारवरून जाताना जीव मना जुर. निजाना पैलंग 4 दाव देखस मी तुनाच फोटू. निजाना पैलंग 4 दाव देखस मी तुनाच फोटू पण तू मना नको करजो भविष्यामा मिठू. तू मना नको करजो भविष्यामा मिठू. तुला देखी देखी राणी हाव जीव मना भूल. तुला देखी देखी राणी हाव जीव मना भूल तुना याद मा मी रोज थोडी थोडी मारी डुल. तुला देखी राणी हाव जीव मना भूल तुना याद मा मी
रोज थोडीशी मारी डुल, पिसन तुना घरवाला असला तर कर मी खेटू खेटू, पिसन तुना घरवाला असला करस मी खेटू खेटू, पण तू म्हणा नको करजो भविष्यामा मिटू. तुना प्यारसाठी राणी मी तर काय बी करचो. बेकार राहत मग, म्हणजे ते तुम्ही करणार तो प्यार आणि आम्ही करणार तो लफडा, असं चालन का मग? अशी गंमत येते या कविता मग. तुना प्यारसाठी राणी मी तर काय बी करचो, तुना प्यारसाठी राणी मी तर काय बी करसू, तुना बापला लागिता मी दोन्ही हात जोडसू. कितला ग्रेट तो प्रियकर आहे का तुम्ही. तुना प्यारसाठी राणी मी तर काय बी करसू, आणि तुना बापला लागिता मी दोन्ही हात जोडसू. तुना भावला देखी देखी, तुना भावला देखी देखी मी करस ठोकू ठोकू, तुना भावला देखी मी करस ठोकी ठोकू, बस तू म्हणा नको करजो भविष्यामा मिटू, तू म्हणा नको करजो भविष्यामा मिटू. तुला रोजंदारीला दारीला जाता देख जीव मना भय, तुला रोजंदारीला जाता देख जीव मना भय, तुला उन्मा काम करता देखी जीव मना कवय, तुला रोजंदारीला जाता देख जीव मना भय, तुला उन्मा काम करता देखी जीव मना कवय. मनी झोपडी माभी तुला मी राणी बनाई ठेवसू. देखा कितला ग्रेट माणूस होता तो. मनी झोपडी माभी तुला मी राणी बनाई ठेवसू, फक्त तू म्हणा नको करजो भविष्यामा मिटू, तू म्हणा नको करजो भविष्यामा मिटू. आता तुना नावना संगे राणी मन नाव लागू दे, आता तुना नावना संगे राणी मन नाव लागू दे, चोरी दपी भेटानं सोडी आपला संसार फुलू दे. शेवटे आता तुना नावना मांग राणी मन नाव लागू दे, चोरी दपी भेटानं सोडी आपला संसार फुलू दे. असा कितलाक दिन डब्याच्या गाडशी वय मनी सकू, असा कितलाक दिन डब्याच्या गाडशी वय मनी सकू, ना तर एक दिन खरंच करशी तू म्हणा मिटू, ना तर एक दिन खरंच करशी तू म्हणा मिटू. असा हो मिटू होता. म्हणजे ते जरी इंटरनॅशनल प्रकरण होईल तरी आपल्या बिलाटीमा सुद्धा ते प्रकरण येण्याची शक्यता होती, आणि म्हणून त्या नायकनं एकूण मी जे निरीक्षण कर त्यावरून ती कविता आहे असं समजायला काही हरकत नाही. या कविताशी जर काही कोणा वास्तव संबंध होईल तर ते म्हणा अंग नाही बुवा, आपण आपला आपला घरबटी सांगली केले, मी काय तुमनं आठे द्या कालून तुने काय भानगड येते ते तेवढं तुम्ही फक्त आई, कारण कविता आवडणी होईल असं मी तुमले अपेक्षा करत, कारण बिलाऊ कविता बिलाऊ भाषा काय आपली एवढी खास येत नाही, ती म्हणा प्रयत्नातून थोडीफार मी लिखाणा प्रयत्न करेल शे. तर शरद दादा बरोबर चाला ना का, सांगा ना बरं का मंडई आवराल, म्हणजे तुमले टाईम होय ना बोर व्हायला लागणार की आपण आपलं दुकान आवरेलच होतं, आपलं काही नाही कोय बी दुकान चालू अस कोय बी आपण मोडल्यातच, आणि आपले काही जास्त असं लांबले का, कारण गरज आहे नाही, जिथलं आवश्यक आहे तिथलंच देवानं, जास्त बी डोस व्हायला नको. एकटे आजच दुपारले आहे कमी एक ठिकाणी, म्हणजे लोकेसले कविता चालतीस पण कवीना सहवास नको रास. म्हणजे लोकेसले कविता चालतीस पण कवीना सहवास नको रास, तशी गंमतची आहे. तुमले बोर व्हायला लागणार की सांगा, आपण आपलं दुकान आवरले असू. मोहन दादा शेच तसा मग आमले सांगाले माऊली ध्यान ठेवा बरं का. परत एक थोडीशी या आपल्या व्यंग कविता चालूच आहेत. एक थोडीशी मायवर्ण कविता आहे, ती लिवाले पाहिजे असं मला वाटत ना, कारण मागला फेसबुक लाईव्हले बी ती कविता राही जायले, आणि ती आता या हप्ताले लिवा असं मला वाटत ना. मी आपण कवी म्हणजे प्रत्येक कवी मायबाप लिखाशिवाय राहत नाही, तशी आहे एक मी छोटीशी कविता लिखाण प्रयत्न करेल शे. आवडणे ते नक्की प्रतिक्रिया द्या. हां, नरेंद्र देवरे सर चावदूत काही वांधा नाही. भूषण दादा नमस्कार, श्रीकांत बावेसकर नमस्कार. हा चालू दे दीपक दादा. मी कोणा बापणार असणे आहे हा चाली ती होई ना, मग मी पिनू का, मग काही वांधा नाही. आई एक लिहिले साधे फक्त मायावरून. कविता नाव शे माय. माय तू होती ते मी दुनियानं होतो राजा, माय तू होती ते मी दुनियानं होतो राजा, माय तू नाही त्या ते मला जगणंच वाटत सजा.
माय तू होती ते मी दुनियाना हो तू राजा, माय तू नाही त्या ते माले जगनच वाटत सजा, माय आबाय आणि धरतीनं हाय अंतर मिटाव नाही का, माय आबाय आणि धरतीनं आता हे अंतर मिटाव नाही का, माय तो आते कधीच परत यावं नाही का, माय तुना हातनी भाकर, माय तुना हातनी भाकर खावाले आवडे, माय तुना हातनी भाकर खावाले आवडे, माय फक्त तूच घरमा बटात ना मने जोडे, माय तुना हातनी भाकर खावाले आवडे, माय फक्त तूच घरमा बटात ना मने जोडे, माय तुना पदर धरी आते रडाले भेटाव नाही का, माय तुना पदर धरीसन आते रडाले भेटाव नाही का, माय तू आते कधीच परत यावं नाही का, माय तू होती ते घरमा खरी सुख शांती नांदे, माय तू होती ते घरमा खरी सुख शांती नांदे, माय तू समजदारीने चार गोष्टी माले सांगे, माय तू होती ते घरमा खरी सुख शांती नांदे, माय तू होती ते समजदारीने दोन चार गोष्टी माले सांगे, माय तुना आशीर्वाद आते माले कधीच भेटाव नाही का, माय तुना आशीर्वाद आते माले कधीच भेटाव नाही का, माय तू आते कधीच परत यावं नाही का, माय तुना माले खरंच भलता होता आधार, माय तुना माले खरंच भलता होता आधार, माय तुना मुळे झाई जीवन वयन साकार, माय तुना माले खरंच भलता होता आधार, माय तुना मुळे झाई जीवन वयन साकार, माय तुनी साथ आते माले कधीच भेटाव नाही का, माय तुनी साथ आते माले कधीच भेटाव नाही का, माय तू आते कधीच परत यावं नाही का, माय पुढला जमाना मा तुनाच पोटी येऊ दे, माय पुढला जमाना मा माले तुनाच पोटी येऊ दे, माय तुना सारखाच माय बठा जगले भेटू दे, माय पुढला जमाना मा माले तुनाच पोटी येऊ दे, आणि माय तुना सारखीच माय बठ्ठा जगले भेटू दे, माय तू आते माले कधीच दिखाव नाही का, माय तू आते माले कधीच दिखाव नाही का, आणि खरं सांग माय तू आते कधीच परत यावं नाही का, आणि खरं सांग माय तू आते कधीच परत यावं नाही का. धन्यवाद. ह्या अशी थोडीशी मायावरने एक कविता लिखिली होती, ज्यासले माय नाही त्यासले मायने काय गरज रास, हा या कविता मांडले. पटासनी मायले 100 आयुष्य लाभो आणि माय शेवटपर्यंत जगो अशी अपेक्षा करू. मायशिवाय काहीच खरं राहत नाही. त्यामुळे मायावरून मी या थोड्याशा भावना मांडण्याचा प्रयत्न करेल. आणि माऊली आमना शरद दादा यासने डिमांड आहे मी पिनू का मग हा एक कविता लिहावानी. तर ती कविता लेस आणि आता आपण शेवट जाऊ सरावाकडे. ते 1-2 कविता लिहूत आणि मग थांबूत असं वाटस, कारण बराच टाइम होई जायला होई. तसं मला सांगा तुम्ही काय ते. दारुणी कविता लिहावाना पहिले अजून एक कविता होती, पण बऱ्याच कविता आपण लिहायला पाहिजेत असं काही नाही. तर एक कविता आहे मी पिनू का मग. गंभीर नाही, गंभीर म्हणजे कसं ते मायना विषय होणार की गंभीर होसच शरस दादा. हा महाजन सर मायने कविता भारी होती, धन्यवाद, आभारी आहे. किरण पाटील धन्यवाद, आभारी आहे. सागर दादा धन्यवाद. कसं आहे कविता म्हणा आणि येणा बाकीचे येत ना कॉमेंट्सवर काही ध्यान देवाय नाही राहणार. सविस्तर नंतर बटा कॉमेंट्स वाचू, सगळं असले लाईक करसू निवांत. आता या शेवट ना काही 2-4 कविता आहेत त्या कविता लेस आणि मग आपण थांबूत. कविता आवडी राहणार होती अशी अपेक्षा करस. मी पिनू का मग म्हणजे दारूवरून आहे, व्यंग कविता आहे, हास्य कविता. आता हा बस ना टाइम होई जायचे म्हणून सांगा तुम्ही दारू ना. बरोबर आहे. आई जी कविता आहे मी पिनू का मग दारूवर नाही ते बठाना टाइम होई जायले बुवा म्हणीसन ती कविताने डिमांड येले शरद दादाकडून. आणि मग मला ते घर वहिनी सांगणं पडी
शरद भावना बटाना टाइम तुम्ही बदलाई द्या आणि वहिनी असा टाइम बदलाई की तुम्ही जनरल बी बटू शकाव नाहीत काले असं होऊ शकत बरं का. कारण घाबरेचं राहणार पडत बाबा इथले मी ते काही घाबरत तुम्हाला बाकीना माहित नाही मी ते कबूल करा कारण कवी कधीच खोटं बोलत नाही. बरं कविता नाव शे मी पिनू का मग मजाक करा तो नाही ते करत समस्या मी पिनू का मग माले भी एक दाव पेनी आहे का. बरं बरं पेजात ज्ञानेश्वर दादा. निलेश मोरे दादा नमस्कार. हाँ कविता नाव शे मी पिनू का. दिनभर ते तशी माले कसाने याद येत नाही. दिनभर ते तशी माले कसाने याद येत नाही पण झापट पडताच माले तर्क जास्त बरे. दिनभर ते तशी माले कसाने याद येत नाही पण झापट पडताच माले तर्क जास्त भराई. मग थोडीफार माराशिवाय मन तर्क निघत नाही. मग थोडीफार माराशिवाय काही मन तर्क निघत नाही पण मी पिनू का मग मात्र कोणा बापना राहत नाही. सकाळ संध्याकाळ तसा मी रिकामाच फिरस. सकाळ संध्याकाळ तसा मी रिकामाच फिरस काम धंदाले जावानं माले भलत दुख लागस. सकाळ संध्याकाळ तसा मी रिकामाच फिरस पण काम धंदाले जावानं माले भलत दुख लागस. रोज रातले माराशिवाय मात्र माले झोप लागत नाही. रोज रातले माराशिवाय मात्र माले झोप लागत नाही पण मी पिनू का मग मात्र कोणा बापना राहत नाही. गाव मा तसा मी सुदवर कोणलेच डोकं लावत नाही. गाव मा तसा मी सुदवर कोणलेच डोकं लावत नाही. पिनू का मात्र मी कुत्राले बी सुख न जाऊ देत नाही. आता गाय गा आपण देखत सुदवर तो इथला देव माणूस राहत की कोणाकडे वरमान करी देखत नाही पण पिनू पिना मग त्या अंग मा डायरेक्ट अनुमानी जास. गाव मा तसा मी सुदवर कोणलेच डोकं लावत नाही. गाव मा तसा मी सुदवर कोणलेच डोकं लावत नाही पण पिनू का मात्र मी कुत्राले बी सुख न जाऊ देत नाही. रोज कोणातरी हातना मार खावाशिवाय मी घर येत नाही. रोज कोणातरी हातना मार खावाशिवाय मी घर येत नाही कारण मी पिनू का मग मात्र कोणा बापना राहत नाही. मना गावना कुत्रा सुद्धा माले भलता घाबरतस. पेनारने गंमतच तशी रास. मना गावना कुत्रा सुद्धा माले भलता घाबरतस. दुनूनच मनी चालजे की रस्ता मोक्या करतस. गटार सोडी सण तसा मी दुसरीकडे कधीच पडत नाही. गटार सोडी सण दुसरीकडे तसा मी कधीच पडत नाही कारण मी पिनू का मग मी कोणा बापना राहत नाही. लग्नेस मा फुकटने भेटणे का मी भलता नाचस. लग्नेस मा फुकटने भेटणे का मी भलता नाचस. नागिन नाचासाठी 2-4 कोत्र्या जास्ती ना मारस. लग्नेस मा फुकटने भेटणे का मी भलता नाचस. लग्नेस मा फुकटने भेटणे का मी भलता नाचस. नागिन नाचासाठी 2-4 कोत्र्या जास्ती ना मारस. नागिन नाचासाठी 2-4 कोत्र्या जास्ती ना मारस. कायम नागिन नाची नाची मनी बटी पाड गई सोलाई. कायम नागिन नाची नाची मनी बटी पाड गई सोलाई कारण मी पिनू का मी कोणा बापना राहत नाही. लोकेसले वाटस बेवड्या जास्त दिन जगावणी. लोकेसले वाटस हाव बेवड्या जास्त दिन जगावणी. गावठीना पावर मा जास्त दिन काही टिकावणे. लोकेसले वाट गावठीना पावर मा जास्त दिन काही टिकावणे पण मी पिनू का मनी जगाने चिंता जास्त पै. पण मी पिनू का मनी जगाने चिंता जास्त पै कारण मी पिनू की मी कोणा बापना राहत नाही. मी पिनू की मी कोणा बापना राहत नाही. अशी आहे एक बेवड्या येणारून कविता होती. आई म्हणजे गावगावने का नाही काही राहतच प्रत्येक गावमा नगीना ज्या सेम असं राहतं ज्यातले कुत्रा बी घाबरतस थोडीशी मारी उन्हात की आणि मग त्या कसा करतस गावमा ती आहे कविता आहे. ऐराणीनं पेजे ऐराणीवरच आपण सगळं काही करायला पाहिजे. पण मी स्वतः जिल्हा परिषदना मास्तर आहे आणि जिल्हा परिषदना ते लॉकडाऊनना काळमा जे ऑनलाईन शिक्षण चाला ना येना मग आपल्या ज्या जिल्हा परिषद शिकणारा गोरगरीबना पोरे आहेत त्या ऑनलाईनवर त्यासना काय हाल होतस अशी एक चांगली कविता मी लिखेल होती. जर तुम्ही परवानगी देशात आणि अपवाद सोडशात ते एक
मराठी कविता मी जर लिहिली मोहनदादां परवानगीतून तर एक संधी जर दिली तर मी ती म्हणू शकस. जर तुमनं म्हणणं होईल ते लेस. इथे एक शेवटने आपल्या याने कविता आहे ती लेस आणि मी तुम्हाला सगळ्यांना राम राम लेस. मला वाटस माऊली ऑनलाईन वर्गावरून एक चांगली कविता आहे ग्रामीण भागना पोरेससाठी. तुम्ही म्हणशात तर ती एक कविता मधमा एक मराठीनं तुकडा लेस. जर परवानगी नाही होणार तर आपण शेवट न्यायाने कविता लिहूत आणि थांबवत. बरं बरं मोहन दादा ठीक आहे. एक आता एक लॉकडाऊन होईना तसं बट्टच वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि त्या वर्क फ्रॉम होममा कसा काय हाल चालू आहेत शाळांना पोऱ्यांना विचारू नका. इंग्रजी मीडियमनं गोष्ट अलग बडाना मायबाप पैसावाला राहतच पण आई खेळाना ज्या पोऱ्यात आपला गोरगरीबना जिल्हा परिषद शाळामा शिकणारा आणि खिचडी खायसन पोट भरणारा त्या पोऱ्यांना काय आळशेत. मी स्वतः मास्तर आहे त्यानावरून मी आई कविता लिखेली ऑनलाईन अभ्यासवरून. मनी शाळामा 72 पोरे आहेत आणि 4च पोरे फक्त ऑनलाईन शिकू शकतात आई वास्तव आहे. त्यासाठी आई कविता मला सुचली होती आणि ती मी आपला पुढे मांडस. आई काल दिनच ताजी ताजी लिखेली ताजा भाजी पालंगत ताजी कविता आहे म्हणून मला व्यासा उरुकबार येऊ नाही काय एक कविता तुम्ही ऐका बुवा. ते कविता नाव शे ऑनलाईन वर्ग. ही मराठी कविता आहे आणि ती एक कविता तुम्ही ऐका. कवितेचं नाव आहे ऑनलाईन वर्ग. गुरुजी हल्ली तुम्हाला म्हणे थेट मंत्रालयातूनच ऑनलाईन शिकवण्याचा आदेश आला आहे. गुरुजी हल्ली तुम्हाला म्हणे थेट मंत्रालयातूनच ऑनलाईन शिकवण्याचा आदेश आला आहे पण मला ऑनलाईन वर्गातून वगळाच गुरुजी. पण मला ऑनलाईन वर्गातून वगळाच गुरुजी कारण माझ्या बापानं युरिया सुद्धा उधारीवर भरला आहे. गुरुजी हल्ली तुम्हाला म्हणे थेट मंत्रालयातूनच ऑनलाईन शिकवण्याचा आदेश आलाय पण मला ऑनलाईन वर्गातून वगळा गुरुजी कारण माझ्या बापानं युरिया सुद्धा उधारीवर भरला आहे. गुरुजी विदेशातून विमानात आलेल्या कोरोनाने माझं एक वेळचं पोट भरणारी खिचडी हिरावून नेली. गुरुजी त्या विदेशातून विमानात आलेल्या कोरोनाने माझं एक वेळचं पोट भरणारी खिचडी हिरावून नेली. आता दोन्ही वेळचं जेवण मिळवण्याच्या युद्धात मायबापासहित माझी लढाई सुरू झाली. गुरुजी विदेशातून विमानात आलेल्या कोरोनाने माझं एक वेळचं पोट भरणारी खिचडी हिरावून नेली आहे आणि आता दोन्ही वेळचं जेवण मिळवण्याच्या नादात मायबापासहित माझी लढाई सुरू झाली आहे. गुरुजी तुम्ही नेट पॅक आणि व्हॉट्सअप विचारता. गुरुजी तुम्ही नेट पॅक आणि व्हॉट्सअप विचारता पण माझा बाप कधीच स्मार्टफोन घेऊ शकला नाही. गुरुजी तुम्ही नेट पॅक आणि व्हॉट्सअप विचारता पण माझा बाप कधीच स्मार्टफोन घेऊ शकला नाही. आमचं आयुष्य स्मार्ट करायच्या नादात तो रात्रंदिवस बैलासारखं राबूनही आजपर्यंत कधी थकला नाही. गुरुजी मीही ऑनलाईन टच स्क्रीन अनुभवतो रोज. गुरुजी मीही ओरिजिनल टच स्क्रीन अनुभवतो रोज उन्हात राबणाऱ्या बापाच्या पाठीवर हात फिरवल्यावर. गुरुजी मीही ओरिजिनल टच स्क्रीन अनुभवतो रोज उन्हात राबणाऱ्या बापाच्या पाठीवर हात फिरवल्यावर. आणि मीही रोज संध्याकाळी फुल रेंजमध्ये येतो शेतातून आलेल्या मायच्या पोटाला घट्ट बिलगल्यावर. गुरुजी चप्पल आणि शाळेला दप्तराच्या जुगाडासाठी. गुरुजी चप्पल आणि शाळेला दप्तराच्या जुगाडासाठी माझी माय मजुरीने दसकट वेचते भर उन्हाळ्यात. गुरुजी चप्पल आणि शाळेला दप्तराच्या जुगाडासाठी माझी माय मजुरीने दसकट वेचते भर उन्हाळ्यात आणि ढुंगणावर फाटलेली चड्डी नव्याने घेण्यासाठी बाप राबतो सालगडी म्हणून दुसऱ्याच्याच मळ्यात. म्हणून गुरुजी सध्या मला ऑनलाईन गैरहजरच दाखवा. शेवट आहे. म्हणून गुरुजी सध्या मला ऑनलाईन गैरहजरच दाखवा कारण अँड्रॉइड मोबाईल घ्यायची माझ्या बापाची पत नाही. म्हणून गुरुजी सध्या मला ऑनलाईन गैरहजरच दाखवा कारण अँड्रॉइड मोबाईल घ्यायची माझ्या बापाची पत नाही आणि जिथं रोजच्या 2 वेळ खाण्याचेच वांदे असतात तिथं काहीच संपर्क येत नाही. धन्यवाद. म्हणजे
मी स्वतः जिल्हा परिषद मास्तर आहे, त्यामुळे मी गरीब दुब्याना पोरे देखस त्यासले पोटना पोरांग जीव लावास आणि त्यासने आजनी कंडिशन जी शे मागला 4-5 महिन्यापासून होईल तर ती मी देखस अनुभवस म्हणून ते एक म्हणणं अंत करून लिहिली होती म्हणून मी तुमने माफी मागी आणि आयराने पेजोरा एक मराठी कविता एक सादर करी बद्दल क्षमस्व म्हणजे आयराने आपली जरी माय मावशी मायलेन मावशीला जास्त अंतर देणं पडत नाही दोन असले तरी चालणं पडस पण आपण प्राधान्य आयराने द्यायला पाहिजे याबद्दल वाद नाही तर अशी ही एक कविता होती आणि मला वाटतं ते आपलं दुकान आपण बंद करायला पाहिजे गणेश टाइम होई गया कवना तुम्ही बी ऑनलाईन शेत दाद दिरानात याबद्दल खरंच सगळा मी आभार मानत एक शेवटणी हास्य कविता जाता जाता हास्य कविता जाता जाता मी तुमले थोडासा धीरगंभीर होईल होते ते आपण टाटा बाय बाय करू खेळामा प्रत्येकने काही ना काही एक कंडिशन राहस शाळाना कॉलेजना जीवनमा त्यासनी प्रत्येकने एक कंडिशन राहस वेगवेगळी म्हणजे कॉलेजना पोरांना ते एकदम इथला त्या म्हणजे काय म्हणतात ते हिरवामा चरतसने यामा हाकतस तशी गंमत राहते कॉलेजना पोरांनी तर त्याच नावावरून थोडीशी ही कविता आहे शेवटणी कविता आहे हास्य कविता आहे गोड हसत बोलत आपण शेवट करू अशी अपेक्षा ठेवस आणि शेवटणी कविता मी आपला समोर सादर करस त्यान पहिले तुम्ही सगळ्याजण इथला ऑनलाईन राहणार प्रतिसाद त्याबद्दल मी खरंच तुम्हाला सगळ्यांना मन मानस माऊली शरद आणि हर्षल साखरे दादा मना संगीतना गुरु म्हणजे मी शास्त्रीय संगीत शिकरानो बासरीनं आमना गुरुजेत योगेश पाटील त्या उन्हात हजर राहणार त्याबद्दल मी तेच नाही आभार मानस आणि शेवटनी ती नावनी कविता नाव फक्त ती आहे आता प्रत्येकनी ती अलग अलग रास तशी हाय ती आहे तर हाय ती कविता मी तुम्हाला पुढे सादर करस आणि आज आटे आपण थांबूत तर कविता नाव शे ती ती तताई देके ते मी आताही देखू ती तताई देके ते मी आताही देखू ती तताई हसे ते मी आताही हसू ती तताई देके ते मी आताही देखू ती तताई हसे ते मी आताही हसू ती जती फिरे तताच मी फिरू ती जती फिरे तताच मी फिरू तिना मागे मागे रिकामा मी डोरू ती जती फिरे तताच मी फिरू तिना मागे मागे रिकामा मी डोरू ती वय पास ते मी वो नापास त्या काढणे कंडिशन राहस आहे कोण नापास होस कोण एटीकेटी लागस कोण तटेच थांबे जास कोण लिसनच पैजास असं अलग अलग जनतेने या कहाण्यात जनतेने येण्यातून संदर्भ लायसन जोडाना प्रयत्न करा जुंड ते जुंड नाही ते मग काय आपलं शेत ती वय पास ते मी वो नापास ती वय पास ते मी वो नापास मी दिकू भांग्या ते ती दिके खास ती वय पास ते मी वो नापास मी दिकू भांग्या ते ती दिके खास ती होती हुशार मी होतो बधीर ती होती हुशार मी होतो बधीर आणि तिना प्रेमसाठी मी होतो आधीर शरद दादा ते बोलतात आनंद व्हाल काय होतं काय नाही इथला आनंद व्हाले काय जुन्या गोष्टी आठतीस ती दकाळे नकरा मग मी मारू चक्रा ती दकाळे नकरा मग मी मारू चक्रा तिले वाटू जसा मी नवसनास बकरा ती दकाळे नकरा मग मी मारू चक्रा तिले वाटू जसा मी नवसनास बकरा असं नुसतं देखा देखा मा असा दिन सरी घ्यात नुसतं देखा देखा मा असाच दिन सरी घ्यात आणि तिना लगीन पत्रिका गावभर वाटाय घ्यात नुसतं देखा देखा मा असाच दिन सरी घ्यात आणि तिना लगीन पत्रिका गावभर वाटाय घ्यात मग दुःख मनमा लपाडी सण मी तिना लगीन लेगो मग दुःख मनमा लपाडी सण मी तिना लगीन लेगो म्हणजे का तुम्ही कितला म्हणजे पत्रिका ती घेतली लगीन तरी तो लगीन ले घ्या म्हणजे असा प्रामाणिक होतात काही लोक या बिचारा लोक खरंच पूर्ण काढणं लोक खूप प्रामाणिक होतात आणि मी जे लोक ते बोलताच प्रामाणिक होतात
पुढे देखा आते दुःख मनमा लपडीसन मी तिना लगीनले गऊ. दुःख मनमा लपडीसन मी तिना लगीनले गऊ आणि डर यस्त वरण. दुःख मनमा लपडीसन मी तिना लगीनले गऊ आणि डर यस्त वरण पुडी कालामोडी खाय उणू. असा बराच लग्न जेवणू. असा बराच लग्न जेवणू पण अजून टाया बटना नाही. असा बराच लग्न जेवणू पण अजून टाया बटना नाही आणि फुटेल नशीबने मना बी पिच्चा काही सोडा नाही. असा बराच लग्न जेवणू पण अजून टाया बटना नाही आणि अहो फुटेल नशीबने मना काही अजून पिच्चा सोडा नाही. पण मी बी हिंमत हराव नाही. पण मी बी हिंमत हराव नाही देखा देख चालूच ठेवसू. पण मी बी हिंमत हराव नाही देखा देख चालूच ठेवसू आणि प्रेम भेटो ना भेटो पण या प्रेम बघना लग्न जेवतच राहसू. प्रेम बघना लग्न जेवतच राहसू. अशी ही कविता होती. अपेक्षा करस की तुमले आवडणी होई आणि एकंदरीत सगळा कार्यक्रम आवडणं होई अशी अपेक्षा करस आणि सगळाजण उन्हात सगळ्यांनी चांगला कॉमेंट देणार हजर राहणार त्याबद्दल मी तुम्हाला मनपासून आरोस्तल करस आणि आटे थांबस. सगळ्यांना आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.